हिवाळा सुरू झाल्यानंतर वाराणसी आणि त्याच्या आसपासच्या परिसरामध्ये हजारो सायबेरियन पक्ष्यांचं आगमन होतं. हे पक्षी गंगा नदीच्या आसपास भ्रमंती करू लागतात. साधारणपणे 400 किलोमीटरचा प्रवास करून हे पक्षी भारतात येत असतात. बनारस हिंदू विद्यापीठाच्या पक्षीतज्ञ प्राध्यापक चांदना हलदार सांगतात की अन्न आणि अनुकूल हवामानाच्या शोधात सायबेरियन पक्षी भारतात येतात. वाराणसी, प्रयागराज, जबलपूरमधील नर्मदा नदी आणि जहानाबाद परिसरात प्रामुख्याने हे स्थलांतरित पक्षी पाहायला मिळतात. या पक्ष्यांच्या एकूण 15 जाती आहेत, पण त्यातील सायबेरियन क्रेन ही एक महत्त्वाची जात आहे. या पक्ष्यांची स्मरणशक्ती चांगली असते, त्यामुळे येण्या जाण्यासाठीचा त्यांचा मार्ग हा ठरलेला असतो. गेल्या वर्षी 11.5 लाखांच्या आसपास सायबेरियन पक्षी भारतात आले होते. चांदना हलदार सांगतात की वाराणसी आणि प्रयागराज हे या सायबेरियन पक्ष्यांसाठी आता हनीमून डेस्टिनेशन ठरलंय. या पक्ष्यांची अंडी नदी किनारी पाहायला मिळतात. फेब्रुवारी-मार्च मध्ये जेव्हा हे पक्षी परतीच्या वाटेवर असतात, तेव्हा त्यांची पिल्लही त्यांच्यासोबत भरारी घेतात. सायबेरियन पक्ष्यांच्या आगमनामुळे पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे आणि या पक्ष्यांना पाहण्यासाठी गंगा नदीवर होडीची सफर करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे नाविकांची सध्या चांगली कमाई होतीये.